संजय राऊत आणि शिवसेना याचा संबंध कधी आला हो? जेव्हा शिवसेना पक्ष स्थापन झाला ना, त्यावेळी आणि त्यानंतरच्या काळामध्ये जोपर्यंत सामनाचा पगार चालू झाला नव्हता तोपर्यंत हा माणूस इतरांची पाकिटं घेऊन हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि धर्मवीर आनंद साहेब यांच्या विरोधात लिखाण करणारा हा बिळात लपणारा उंदीर आहे. याला काय अधिकार आहे शिवसेनेची स्थापना आणि शिवसेना या विषयावर बोलणारा? पगार घेऊन गाडीमध्ये पेट्रोलची बिलं घेऊन शिवसेनेचं काम करणारा हा माणूस खासदारकी मिळाल्यानंतर यांनी शिवसेनेच्या स्थापनेविषयी काय बोलावं आणि काय आम्हाला शिकवावं? याची योग्यता आहे का? कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता काँग्रेस या पक्षाशी दलाली करणारा माणूस, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवणारा खुर्चीकरता हा माणूस, याला शिवसेना हे 4 शब्द उच्चारण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. त्यांना कळलेलं आहे की यांच्या मेळाव्यामध्ये गर्दी होणार नाही आहे. यांना मेळाव्याकरता माणसं आणण्याकरता काँग्रेसला मिटिंग घ्याव्या लागत आहेत. काँग्रेसच्या वॉर्ड अध्यक्षांच्या मिटिंग सुरू आहेत. त्यांना आदेश आला आहे शिवसेनेच्या मेळाव्याकरता जा. मुल्ला मौलवी फरमान काढतायत, उद्धव ठाकरे के मेलावा को जाने का है. ही वेळ यांच्यावर आलेली आहे आणि राज ठाकरे येणार म्हणून बातम्या पसरवत आहेत. राजसाहेब ठाकरे अजून बोलले नाही आहेत, परंतु बातम्या पसरवत आहेत. मनसेची सुद्धा मंडळी यायला पाहिजेत. ही वेळ यांच्यावर आलेली आहे. त्यामुळे आमच्या मेळाव्याला गर्दी होणार हे त्यांना माहिती आहे. मग लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य हे करतायत.